नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं राहुरी ॲग्री अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत. मी डॉक्टर संदीप भुसारी, चीफ मेंटर अँड डायरेक्टर ऑफ आवर राहुरी ॲग्री अकॅडमी. बघा, आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जी काही येणारी आपली कृषी विद्यापीठची जी काही भरती असेल, सोबत कृषी सेवकची जी काही एक्झामिनेशन असणार आहे, त्या एक्झामिनेशन करता आपण बॅच लॉन्च करत आहोत. ठीक आहे. भरपूर साऱ्या दिवसापासून बरेचसे विद्यार्थी जवळपास 6 महिन्यापासून कॉल मेसेज वगैरे करतायत की सर ऍक्च्युली ही जी काही कृषी विद्यापीठ भरती असेल, कृषी सेवकची एक्झामिनेशन वगैरे असेल, त्या संदर्भात बॅच कधी तुम्ही स्टार्ट करणार आहे. तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की ही जी काही आपली बॅच आहे ही 18 जुलै पासून सुरू होणार आहे. आणि आज आपण ह्या व्हिडिओमध्ये त्या बॅच मध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातील या सगळ्या गोष्टींची आपण डिटेलमध्ये या ठिकाणी शॉर्ट मध्ये चर्चा करणार आहोत. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा, तुम्हाला फॅकल्टी वगैरे कोण कोण असणार आहे, प्रत्येक विषयाला तुम्हाला फॅकल्टी वगैरे आपण प्रोव्हाइड करणार आहे. सोबत टेस्ट सिरीज वगैरे असेल, सोबत नोट्स वगैरे असणार आहे, सोबत तुम्हाला 2 अकॅडमीकडून बुक सुद्धा या ठिकाणी फ्री अवेलेबल करून देणार आहेत आपण. या सगळ्या गोष्टींची डिटेलमध्ये आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. सोबत बघा, कोर्स बद्दलची जी काही इन्फॉर्मेशन असेल त्याच्यामध्ये बघा, कोर्सची व्हॅलिडिटी वगैरे कशी असणार आहे, कोर्स कशा पद्धतीने आपण रन करणार आहोत, पूर्ण एक शेड्यूल वगैरे कसं असणार आहे आपलं. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपल्याला किती व्ह्यूज वगैरे असेल, सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोबत प्राइस वगैरे किती असणार आहे बॅचची, ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिटेलमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. थोडंसं बघा, व्हिडिओ लॉंग होऊ शकतो, त्याच्यामुळं हा जो काही व्हिडिओ आहे तुम्ही हा 1.25 च्या स्पीडने काय करायचं आहे, स्पीड इन्क्रीज करून थोडासा बघायचा आहे. त्याच्यामुळे थोडंसं शॉर्ट मध्ये तुमचा हा व्हिडिओ कव्हर होईल. ठीक आहे. आता बघा, आपण या व्हिडिओमध्ये सुरुवातीला फॅकल्टीची डिटेल्स वगैरे बघूया. आता बघा, ही जी काही आपली बॅच आहे, कृषी विद्यापीठ भरती 2025 ची परिपूर्ण बॅच आहे. पहिली गोष्ट, परिपूर्ण बॅच आहे म्हणजे 100% सिलेबस आपण या बॅच मधून कव्हर करणार आहोत. याच्यामध्ये बघा, एक 120 मार्काचा जो काय आपला ऍग्रिकल्चरचा पार्ट आहे, सोबत जीएच चे जे काही सब्जेक्ट आहेत, जीएच चे सब्जेक्ट कोणते झाले, मराठी इंग्लिश वगैरे असन, गणित बुद्धिमत्ता वगैरे असन, आणि जीएच चा पार्ट वगैरे जो असणार आहे, म्हणजे हे जे काही 4 विषय असणार आहे तुम्हाला 80 मार्काला, हे कृषी सेवकला. आणि याचं जे काही विद्यापीठ भरतीला ते मार्काचं कॉन्ट्रीब्युशन कमी जास्त होईल. ठीक आहे. म्हणजेच जो काही कृषी सेवकचा आणि विद्यापीठ भरतीमध्ये जेआरए आणि जो काही एसआरएचा सुद्धा आपल्या याच्यात बराचसा पार्ट कव्हर होते. सोबत जी काही ऍग्रिकल्चर असिस्टंट म्हणजे असं कृषी सेवकची भरती आणि विद्यापीठची भरती सगळ्याच सिलेबस आपण याच्यामध्ये 100% कव्हर करून घेणार आहोत. म्हणूनच याला आपण परिपूर्ण बॅच असं नाव दिलेलं आहे. आता बघा, दुसरी गोष्ट म्हणजे या बॅच मध्ये तुम्हाला आपण 2 बुकलेट फ्री देणार आहोत. 2 बुक्स म्हणजे बॅच जॉईन करणारे जे विद्यार्थी असतात त्यांना आपण 2 बुक्स या ठिकाणी बॅच सोबत मोफत देणार आहोत. ठीक आहे. मग ते बॅच सोबत जे काही पुस्तक असणार आहे ते तुम्हाला ऍग्रिकल्चर रिलेटेड सगळ्याच एक्झामिनेशन ज्या आहेत त्या सगळ्याच एक्झामिनेशनला कामाला येणार आहेत. आणि हे जे काही बुक्स वगैरे बनवलेले हे खूप कॉन्सन्ट्रेटेड आणि खूप मल्टिपल रेफरन्सेस वगैरे यूज करून हे बुक्स आपण बनवलेलं आहे. त्या बुक्स बद्दलचे सुद्धा मी तुम्हाला डिटेल्स वगैरे पुढे देणार आहे. आता बघा, या ठिकाणी जे काही आपले सब्जेक्ट असणार आहेत, ह्या सब्जेक्टला प्रत्येक विषयासाठी सेपरेट फॅकल्टी आपल्याला असणार आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये बघा, मी डॉक्टर संदीप भुसारी, ॲग्रोनॉमी मध्ये माझी एमपीक्यू राहुरीतून पीएचडी झाली आहे आणि मी तुम्हाला ॲग्रोनॉमी आणि सॉइल हा सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी शिकवणार आहे. त्याच्यामध्ये बघा, मी जे काय आयसीआर ची जे काय आपल्याला माहिती आहे, जेआरएफ ची एक्झामिनेशन असेल, एसआरएफ ची एक्झामिनेशन असेल आणि आयसीआर ची जी काही नेट एक्झामिनेशन असेल ती सुद्धा मी क्वालिफाय आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आयबीपीएस एफओ ची जी काही एक मेन्सची परीक्षा मी दिलेली आहे, त्याच्यामुळे एक आयबीपीएस पॅटर्न प्रमाणे किंवा एक ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रमाणे कशा पद्धतीने अप्रोच केलं पाहिजे एक्झामिनेशनला याचा चांगला एक्सपिरियन्स माझ्याकडे आहे. सोबत बाकीची जी सुद्धा फॅकल्टी वगैरे असणार आहे ती सुद्धा फॅकल्टी अशाच पद्धतीनं एकदम वेल एज्युकेटेड, वेल एक्सपिरियन्स्ड टॉपची फॅकल्टी असणार आहे. त्यांची सुद्धा आपण चर्चा पुढे करणार आहोत. ठीक आहे. आता बघा, या ठिकाणी आपण पुढे बघणार आहोत प्रत्येक टीचरच्या क्वालिफिकेशन मध्ये जेआरएफ असन, कुणी एसआरएफ असन, नेटचे एक्झामिनेशन असन, बँकचे एक्झामिनेशन वगैरे असेल, ह्या क्वालिफाय केलेले एक्झामिनेशन आहेत. आता बघा, जर नेट आणि जेआरएफ एसआरएफ याच्याबद्दल जर बोलायचं म्हटलं तर ही सुद्धा कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन होती. म्हणजे ही पण आपली कृषी सेवक विद्यापीठ भरतीप्रमाणे किंवा कृषी सेवक प्रमाणे किंवा आयबीपीएस पॅटर्न प्रमाणे ही सेम एक्झामिनेशन होती. त्याच्यामुळं आयबीपीएस पॅटर्न आणि तो जेआरएफ एसआरएफचा जो काही पॅटर्न वगैरे आहे हा एकदम मिळता जुळता आहे. ठीक आहे. म्हणजे त्याचे क्वेश्चन आणि आपण आयबीपीएस किंवा कृषी सेवकचे जर क्वेश्चन वगैरे बघितले तर एकदम मिळते जुळते क्वेश्चन आहे. त्याच्यामुळे भरपूर सारे फॅकल्टी आपली असणार आहे की जे जेआरएफ एसआरएफ ठीक आहे हे एक्झामिनेशन त्यांनी क्वालिफाय केलेले आहेत. सोबत बघा, मी एक बँकॉकला ASEAN इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या ठिकाणी एक इंटरनॅशनल ट्रेनिंग रिमोट सेन्सिंग या विषयामध्ये कंप्लीट केलेले, जो की तुम्हाला युजीला बघा आपल्याला बीएससी अॅग्रीला
प्रिसिजन फार्मिंग नावाचा एक कोर्स आहे, त्या रिलेटेड टेक्नॉलॉजीचं एक मी एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या ठिकाणी काय केलेलं आहे, ट्रेनिंग घेतलेलं आहे. ठीक आहे, हा थोडंसं मी पर्सनल माझ्या विषयी सांगितला. थोडंसं बरेचसे विद्यार्थी बघा आता अकॅडमीला नवीन जॉईनिंग वगैरे करतायत, रिसेंटली पास आउट वगैरे होणारे विद्यार्थी असेल त्याविषयी थोडंसं कदाचित आयडिया नसेल म्हणून मी या गोष्टी थोड्याशा डिटेलमध्ये सांगितल्या. त्याच्यानंतर बघा मिस्टर अक्षय गावंदे सर रिव्हिजन आणि आपल्याला मार्गदर्शक म्हणून सर आपल्याला अवेलेबल असणार आहे. सर सध्या मंडळ कृषी अधिकारी 2021 त्यांचं जॉईनिंग वगैरे आहे आणि IPPS ए प्रमाणे त्यांना सुद्धा टीचिंगचा या ठिकाणी एक्सपिरियन्स आहे. ठीक आहे, आता अक्षय सरांविषयी जर बोलायचं म्हटलं तर लास्ट टाइमची जी काही आपली कृषी सेवकची एक्झामिनेशन झाली त्याच्यामध्ये जवळपास 70% जे विद्यार्थी होते ते अक्षय सरांना ओळखतात. कारण की एक्झामिनेशनच्या पिरियडमध्ये युट्यूबला सरांनी लाईव्ह टेस्टचे अनालिसिस व्हिडिओ वगैरे घेतले होते आणि जे काही आपले अनालिसिस व्हिडिओ होते त्याच्यातून डायरेक्ट ऍज इट इज क्वेश्चन काय झाले होते आपल्या लास्टची जी काही एक्झामिनेशन होती कुर्सेवची त्याला रिफ्लेक्ट झाले होते. म्हणजे एक्झामिनेशनच्या काळात 20-25 हजार जे काही स्टुडंट होते ते ऍट अ टाइम सरांना जे लेक्चर करत करत एक्झाम पर्यंत गेले होते. म्हणजे कोणी ट्रॅव्हलिंग मध्ये वगैरे असेल, ठीक आहे, सोबत जे एक्झामच्या आदल्या दिवशी वगैरे असेल, सगळे A to Z जवळपास 70% विद्यार्थी अक्षय सरांचे व्हिडिओ बघत होते आणि नुसते व्हिडिओच नव्हते बघत तर एक्झामिनेशनला त्यांना डायरेक्ट फायदा झालेला आहे. म्हणजे एक मार्कामुळे 2 मार्कामुळे डायरेक्ट सरांच्या फक्त अनालिसिस व्हिडिओमुळे ऍडव्हान्टेज मुलांना मिळलं आणि असे भरपूर सारे विद्यार्थी आहेत की त्यांचं डायरेक्ट सिलेक्शन वगैरे झालेलं आहे. त्याच्यामुळे सर आपल्याला रिव्हिजनसाठी सोबत टेस्टचे जे अनालिसिस वगैरे असणं त्याच्यासाठी सुद्धा अवेलेबल आहे आणि सोबत एक्झामला एक अप्रोच कसं करायचं त्या पद्धतीनं सुद्धा आपल्याला सर मार्गदर्शन करणार आहे. ठीक आहे, आता बघा जे काही विद्यार्थी होते आपले सातत्याने कॉल मेसेज वगैरे करत होते तर त्याच्यातले काही स्क्रीनशॉट या ठिकाणी मी टाकलेत की सातत्याने विद्यार्थी बॅच वगैरे कधी येणार आहे, ठीक आहे, बॅच कधी येणार आहे असे मेसेज वगैरे करत होते. ठीक आहे, तर या सगळ्यांना परत एकदा मी सांगतो की आता आपली बॅच आलेली आहे आणि ही बॅच वगैरे आपली 18 तारखेपासून सुरू होते हे आपण पुढे बघणार आहोत. हे सातत्याने विद्यार्थी कॉल मेसेज वगैरे करत होते त्याच्यातले हे काही मेसेजचे स्क्रीनशॉट मी या ठिकाणी टाकलेले आहेत. ठीक आहे, आणि राहुरी ऍग्री अकॅडमी कडून एक मी सगळ्यांचे धन्यवाद देतो की तुम्ही एवढी सगळी वाट बघताय आणि एक एवढा विश्वास तुमच्या अकॅडमीवर आहे तर तेवढंच कर्तव्य आमचं सुद्धा आहे का तेवढीच बेस्ट क्वालिटी देऊन ही बॅच आपल्याला रन करायची आणि फायनल सिलेक्शन तुमचं कसं होईल ह्याच्यावर सगळे आपण इफोर्ट्स घेणार आहोत आणि त्या पद्धतीनं ही बॅच एकदम डिटेलमध्ये आपण डिझाईन केलेली. ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे बघा एक सिस्टमॅटिक प्लॅनिंग आपण या ठिकाणी केलेलं आहे. बघा सोबत आता एक महत्वाची गोष्ट मला या ठिकाणी सांगायचं आहे, एक उपक्रम आपण या ठिकाणी राबवत आहोत. बघा कुर्सेवक एक्झामिनेशन जशी इम्पॉर्टंट आहे आपल्याला, विद्यापीठ भरती जशी इम्पॉर्टंट आहे तशीच किंवा त्याहूनही जास्त आपल्याला जी आपली LDO ची आता पशुसंवर्धन अधिकाऱ्याची जी ऍडव्हर्टाइजमेंट पडली आणि त्या संदर्भात ऍग्रिकल्चरचे स्टुडंट त्या ठिकाणी इलिजिबल व्हावेत यासाठी आपला मॅट मध्ये केस चालू आहे. ठीक आहे, सगळ्यांना माहिती आहे. त्या केससाठी बघा ह्या बॅचला ऍडमिशन घेणारे जेवढे काय आपल्या अकॅडमीचे विद्यार्थी असतील प्रत्येक ऍडमिशन माग आपण 50 रुपये कॉन्ट्रीब्युशन 50 रुपये काढून कॉन्ट्रीब्युशन आपण ह्या LDOच्या केससाठी देत आहे. म्हणजे फायनान्शियल सपोर्ट. बघा थोडेसे फायनान्शियल प्रॉब्लेम चालू आहेत केस संदर्भात तर आपण पर स्टुडंट 50 रुपये काढून LDOच्या केससाठी देते. पर्सनली मी सुद्धा काही पैसे वगैरे सेंड वगैरे केलेले आहेत पण प्लस अजून गरज आहे त्याच्यामुळे आपण 50 रुपये पर ऍडमिशन, ठीक आहे, पैसे आपण LDOच्या केसला कॉन्ट्रीब्युट करत आहोत. ठीक आहे, ठीक आहे. याच्यानंतर आता आपल्याला बघायचंय बॅचची वैशिष्ट्ये. बघा आता थोडेसे मी तुम्हाला काही गोष्टी याच्यातल्या सांगून दिल्यात पण फास्ट मध्ये आपण थोडेसे वैशिष्ट्य बघू आणि पुढे आपल्याला भरपूर गोष्टी बघायच्यात. भरपूर गोष्टी मीन्स त्याच्यामध्ये बुक्स वगैरे कशा पद्धतीने असणार आहेत ते सुद्धा आपल्याला बघायचं. आता बघा बॅचची वैशिष्ट्ये थोड्या कालावधीमध्ये खूप साऱ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी बघायच्यात. बघा ही बॅच जी असणार आहे ती आपली IBPS TCS प्रमाणे होईल. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ही बॅच असणार आहे. त्याच्यानंतर प्रत्येक विषयात सर्वोत्तम आणि अनुभवी सेपरेट फॅकल्टी असणार आहे. प्रत्येक विषयाला सेपरेट फॅकल्टी आहे. ते पण पुढे आपण कोण कोण आहे ते बघणार आहे. ऍग्रिकल्चर या विषयाचे मोफत 2 पुस्तके. बघा 2 पुस्तके तुम्हाला मोफत भेटणार आहे. त्याच्यामध्ये कृषी सेवक असेल, विद्यापीठ भरती असेल किंवा येणारी MCRची एक्झामिनेशन वगैरे असेल किंवा ऍग्रिकल्चर रिलेटेड कोणतीही एक्झामिनेशन असू द्या त्याच्यासाठी हे तुम्हाला उपयोगी पडणार आहे. त्याच्यानंतर बघा बॅच मध्ये तुम्हाला हे PDF प्लस PPT नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील. प्रत्येक विषयाचे प्रॅक्टिस ऑब्जेक्टिव्ह म्हणजे प्रत्येक विषयाला तुम्हाला सब्जेक्ट वाईज ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला प्रॅक्टिससाठी आपण प्रोव्हाइड करणार आहोत.
त्याच्यानंतर बघा संपूर्ण सिलेबस कव्हरेज व पर्सनल मेंटरशिप, या ठिकाणी जो काय आपला सिलेबस असणार आहे कृषी विद्यापीठ भरतीचा आणि जी काय आपली कृषी सेवकची एक्झामिनेशन असेल त्याचा 100% आपण सिलेबस कव्हर करणार आहोत. म्हणजे 120 मार्काचा ऍग्रिकल्चरचा पाठ असेल, त्याचसोबत 80 मार्काचा जो काय आपला मराठी, इंग्लिश, जीएस, गणित, बुद्धिमत्ताचा पाठ असेल, असं 100% सिलेबस आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. याच्यामध्ये बघा फुल लेंथ टेस्ट प्लस सब्जेक्ट वाईज टेस्ट तुम्हाला भेटणार आहे. हे किती टेस्ट वगैरे असेल ते आपण पुढे बघूया. त्याच्यानंतर इंग्रजी व मराठी माध्यमातून अगदी सोप्या भाषेत टीचिंग. बघा ही जी बॅच असणार आहे आपली, ही इंग्लिश मीडियम बॅच असणार आहे. ठीक आहे, इंग्लिश मीडियम बॅच असणार आहे आणि इंग्लिश मध्ये तुम्हाला ज्या काही कन्सेप्ट असतील त्या तुम्हाला मराठीमध्ये एक्सप्लेन वगैरे याच्यामध्ये करून दिल्या जातील. ठीक आहे, मराठीत म्हणजे एकदम साध्या सिंपल भाषेमध्ये एकदम तळागाळातल्या विद्यार्थ्याला जसं समजल अशा पद्धतीने आपण टीचिंग करून घेणार आहोत. त्याच्यानंतर बघा या कोर्सची व्हॅलिडिटी 1 वर्षाची प्लस 4 टाइम्स व्ह्यू ड्युरेशन आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी नोट बघा कंटेंट अँड टीचिंग क्वालिटीसाठी मागील बॅचच्या विद्यार्थ्यांकडून काय करायचे, खात्री करून घ्यायची. म्हणजे 100% तुम्हाला या ठिकाणी क्वालिटी पण भेटणार आहे आणि सोबत आता 2 पुस्तकं तुम्हाला भेटणार आहे म्हणल्यावर तुम्हाला क्वांटिटी सुद्धा भेटणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे क्वालिटी आणि क्वांटिटी, ठीक आहे, दोन्ही गोष्टी तुम्हाला या बॅच मध्ये भेटणार आहे. आता बघू आपण फॅकल्टी. सुरुवातीला आपण बघितली फॅकल्टी ॲग्रोनॉमी आणि सॉइल साठी मी असणार आहे, रिव्हिजन साठी, टेस्ट अनालिसिस साठी तुम्हाला अक्षय सर असणार आहे, सोबत एक एक्झामिनेशनचा एक अप्रोच तुमचा डेव्हलप व्हावा यासाठी एक आपले अक्षय जे काही सर आहेत, अक्षय सर आहेत, ते तुम्हाला काय करणार आहेत, मार्गदर्शन सुद्धा करणार आहेत. त्याच्यानंतर बघा आता एकदम एक्सपर्ट फॅकल्टी आपण या ठिकाणी बघितलेली, योगेश निकम सर इकॉनॉमिक्सला तुम्हाला फॅकल्टी म्हणून असणार आहे. योगेश निकम सरांचं इकॉनॉमिक्स मध्ये खूप सारं नाव आहे. हे जवळपास ऍग्रिकल्चरचे कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन करणारे कमीत कमी 50% लोक तरी सरांना ओळखत असतील. ठीक आहे, त्याबद्दल काही शंका नाही. इकॉनॉमिक्सचे तुमचे ऑल डाऊट्स या ठिकाणी क्लिअर होणार. सरांची पीएचडी एमपीक्यू राहुरीमध्ये चालू आहे. सोबत जे काही नेटचे एक्झामिनेशन असेल, एफ मेन्स वगैरे असेल, आयबीपीएस ज्या काही एक्झामिनेशन घेते ते सुद्धा सर काय आहेत, क्वालिफाय आहे. थोडंसं फॅकल्टी जास्त आहे त्याच्यामुळे काय करू आपण थोडंसं फास्ट मध्ये या ठिकाणी बघणार आहे. त्याच्यानंतर अॅनिमल हजबंड्री आणि डेअरी सायन्स, अॅनिमल हजबंड्री आणि डेअरी सायन्सला आपल्याला डॉक्टर तुषार भोसले सर आहेत. ठीक आहे, सरांची एमएससी जेआरएफ थ्रू बीएचयू ला झाली. ठीक आहे, सरांची एमपीक्यू मधून पीएचडी झाली. सोबत ज्या काही कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असेल, जेआरएफ, एसआरएफ, नेट, हे सर क्वालिफाय आहेत. त्याच्यातली नेट ही एक्झामिनेशन सर 2दा क्वालिफाय आहेत. म्हणजे एक ऑब्जेक्टिव्ह प्रमाणे सोबत कॉम्प्युटर बेस्ड ज्या काही एक्झामिनेशन असेल त्याचा एक तगडा एक्सपिरियन्स सरांकडे आहे. आणि सर सध्या असिस्टंट प्रोफेसर अॅनिमल हजबंड्री एक गव्हर्नमेंट कॉलेजला सर सध्या टीचर आहेत आणि सरांना टोटल टीचिंगचा 4 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. योग्य सरांना सुद्धा 4 वर्षांचा टीचिंगचा एक्सपिरियन्स आहे. ठीक आहे, सरांची जेआरएफ वगैरे असेल, एसआरएफ सुद्धा सरांचा आसामला वगैरे नंबर लागला होता. म्हणजे जेआरएफ, एसआरएफ वगैरे सर क्वालिफाय आहेत. त्याच्यामुळे एक अॅनिमल हजबंड्री आणि डेअरी सायन्स साठी बेस्ट माणूस आपल्याकडे आहे. त्याच्यानंतर आपले थर्ड फॅकल्टी मेंबर आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतरची आपली फॅकल्टी आहे मिस्टर अक्षय मिरगुडे सर, आयडीबीआय बँक मध्ये सर ऑफिसर आहेत. सरांनी सुद्धा भरपूर सारा आयबीपीएस प्रमाणे जे काही एक्झामिनेशन असेल त्याच्यासाठी टीचिंग सुद्धा केलेलं आहे. एमसीच्या एक्झामिनेशन साठी सुद्धा खूप साऱ्यांनी टीचिंग वगैरे केलेले आहे. सरांनी स्वतः आयबीपीएस पॅटर्न प्रमाणे एफओच्या 2 मेन्स आणि इंटरव्ह्यू सुद्धा दिलेले आहे. सर एमएससी सुद्धा आहेत आणि सर आपल्याला फॅकल्टी म्हणून हॉर्टिकल्चर या विषयासाठी असणार आहे. जरी सरांचं बॉटनी मधून एज्युकेशन झालं असलं तरी हॉर्टिकल्चर हा विषय सर एकदम टॉप क्वालिटीचा शिकवतात आणि सरांना जवळपास 4 इयरचा एक्सपिरियन्स आहे. आता जवळपास जे काही एमसीआर ला लागलेले विद्यार्थी असन किंवा बाकी एक्झामिनेशनचं प्रिपरेशन वगैरे करणारे विद्यार्थी वगैरे असन, सरांची सुद्धा पॉप्युलरिटी आहे. जवळपास 50% जे काही आपले कॉम्पिटिटिव्ह करणारे विद्यार्थी असेल ते सरांना नावासहित किंवा त्यांच्या टीचिंग क्वालिटीमुळे काय करतात, त्यांना ओळखतात. ठीक आहे, त्याच्यानंतरची फॅकल्टी आहे आपली बघा मिस सुवर्णलता शिवणकर मॅडम, एमएससी बॉटनी मध्ये झालेले, जेनेटिक्स अँड ब्रीडिंग हाच विषय मॅडम आपल्याला टीचिंगला सुद्धा असणार आहे. मॅडमने फॅकल्टी ऍट फिजिक्स वाला, ठीक आहे, फिजिक्स वाला या ठिकाणी फॅकल्टी म्हणून मॅडम राहिलेले आहेत. त्याच्यामध्ये कंटेंट क्रिएटर असेल, टीचिंग वगैरे असेल तर त्या संदर्भात मॅडमने वर्क सुद्धा केलेलं आहे. त्याचबरोबर आयबीपीएस वगैरे असेल, आरआरबी वगैरे असेल, एसओ मेन्स आणि इंटरव्ह्यू मॅडमने दिलेले आहेत. त्याच्यानंतर मॅडमला सुद्धा 3 इयरचा याच आयबीपीएस, टीसीएस, एमसीआर वगैरे याच्यामध्ये टीचिंगचा एक्सपिरियन्स आहे. ओके, देन बघा मिस्टर दुर्गेश नारवडे सर आपल्याला एंटोमॉलॉजी हा विषय शिकवण्यासाठी असणार आहे. सरांची पीएचडी एमपीक्यू राहुरीमध्ये चालू आहे. सोबत कृषीथॉन अवॉर्ड सरांना एक मिळालेला आहे. त्याच्यानंतर बीएससी ऍग्री, एमएससी ऍग्रीचं गोल्ड मेडल सुद्धा सरांना आहे, जे युनिव्हर्सिटी गोल्ड मेडल आहे. ते दोन्ही डिग्र्यांमध्ये सरांना
भेटलेला आहे. त्याच्यानंतर आयसीआरचे जे ESRB नेट जे एक्झाम आहे ते सर सुद्धा क्वालिफाय आहेत आणि जवळपास ही सुद्धा एक्झामिनेशन कॉम्प्युटर बेस होते आणि जवळपास सरांना आपल्याच अकॅडमीमध्ये 2 इयरचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या बॅचेस असतात आपल्या ऑब्जेक्टिव्ह टाईपच्या वगैरे तर आणि सब्जेक्टिव्ह टाईपच्या बॅचेस वगैरे तर त्या ठिकाणी सर आपल्याला टीचिंगचं काम करतायत आणि सर सध्या म्हणजे सर सुद्धा वेगवेगळ्या ज्या एंटोमॉलॉजी मधल्या सायंटिस्ट लेवलच्या एक्झामिनेशन वगैरे असेल तर त्या सुद्धा कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन वगैरे होतात. तर त्या एक्झामचं प्रिपरेशन वगैरे सर सुद्धा करत आहे. ओके, त्याच्यामुळं निश्चितच आपल्याला कृषी सेवकसाठी सरांचा खूप मोलाचं मार्गदर्शन आपल्याला भेटणार आहे. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी मिस्टर कळसकर सर, ठीक आहे, कळसकर सर आपल्याला प्लांट पॅथॉलॉजीला अवेलेबल असणार आहे. सरांची प्लांट पॅथॉलॉजी मधून MSc वगैरे झालेली आहे. सोबत ESRB नेट, ठीक आहे, ESRB नेट सुद्धा सर क्वालिफाय आहेत. त्याच्यानंतर 12 इयरचा टीचिंग एक्सपिरियन्स सरांना आहे. MCRचे एक्झामिनेशन असेल, MPCचे एक्झामिनेशन असेल, सोबत कॉलेजची टीचिंग वगैरे असेल, बँकिंगची टीचिंग वगैरे असेल, असं सगळं मिळून सरांना जवळपास 12 इयरचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे. आता बघा या ठिकाणी मी म्हणतोय तुम्हाला की नेटची एक्झामिनेशन असेल, त्याच्यानंतर JRF ची एक्झामिनेशन असेल, ठीक आहे, JRF, त्याच्यानंतर SRF ची एक्झामिनेशन असेल, हे ज्या लोक क्वालिफाय केलेले असतात, ठीक आहे, हे लोक म्हणजे तो सब्जेक्ट ते उकळून पिलेले असतात, ठीक आहे, अशा पद्धतीचं त्यांचं प्रिपरेशन असतं. आणि ही जी काय IBPS पॅटर्न प्रमाणे एक्झामिनेशन वगैरे आहे, IBPS पॅटर्नची एक्झाम आहे त्याचप्रमाणे ही सुद्धा काय असते, ही एक्झामिनेशन असते. म्हणजे त्यांच्या रक्तातच पर्टिक्युलर त्यांचा जो स्पेशलायझेशन असतं तो सब्जेक्ट असतो. त्याच्यामुळे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असेल किंवा एक टॉप किंवा तज्ञ जर आपण यांना म्हटलं तरी काही हरकत नाही. कारण की ह्या ज्या काही एक्झामिनेशन ही SRF म्हणजे ICR ची एक TET ची एंट्रन्स एक्झामिनेशन आहे. ही ICR ची MSc ची एंट्रन्स एक्झामिनेशन वगैरे आहेत. तर या ठिकाणी काय आहेत, ह्या सगळ्या क्वालिफाय आहेत आणि ही नेट एक्झामिनेशन म्हणजे प्रोफेसरची टीचिंग ॲबिलिटी चेक करण्याची एक टेस्ट असते आणि ही नेट जे क्वालिफाय झालेले असतात तेच लोक आपल्या ऍग्रिकल्चर मध्ये प्रोफेसर म्हणून त्यांना जर घ्यायचं असेल तर हे ते एक्झामिनेशन क्वालिफाय असणं आवश्यक आहे. मग आपली जेवढी काही टीचिंग फॅकल्टी आहे हे सगळे हे नेट एक्झामिनेशन क्वालिफाय आहे. म्हणजे गव्हर्नमेंटच्या रूल प्रमाणे आपण या ठिकाणी फॅकल्टी बसवलेली आहे आणि ही फॅकल्टी प्रत्येक बॅच मध्येच आपली फॅकल्टी असेल, कंटेंट असेल, तिची क्वालिटी वगैरे काय असेल हे सगळं विद्यार्थ्यांना माहिती आहे. फक्त हे एवढं डिटेल मी तुम्हाला जी काही नवीन लोक असतील, नवीन अकॅडमीला जॉईन झालेले लोक असतात त्यांच्या संदर्भात मी या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे. आता त्याच्यानंतर मिस वैशाली ठाकरे मॅडम असन, आपल्याला ऍग्रिकल्चर करंटला बघा, ऍग्रिकल्चर करंटला बॅच मध्ये सेपरेट फॅकल्टी आणि जे काही आपले नाबार्डचे एक्झामिनेशन असेल, ठीक आहे, त्यासोबत IBPSचे जे काही एक्झामिनेशन असेल त्या ठिकाणी मॅडम करंट ऍग्रिकल्चर करंट अफेअर्स शिकवायचं काम करतात. त्याच्यामुळे आपल्या सुद्धा ऍग्रिकल्चर करंट शिकवायला आपल्याला स्पेशल एक एक्सपर्ट फॅकल्टी त्या ठिकाणी आहे. बघा मॅडमची PhD चालू आहे MPQ राहुरीमध्ये. सोबत बघा PhD CET मध्ये मॅडमचा सेकंड रँक वगैरे होता. मॅडम ICR ची नेट क्वालिफायर, IBPS EFO च्या मेन्स वगैरे दिलेले आहेत. नाबार्ड ग्रेड A इंटरव्ह्यू प्लस मेन्स वगैरे सगळ्या एक्झामिनेशनचा एक्सपिरियन्स असल्यामुळं मॅडम आपल्याला एक परफेक्ट फॅकल्टी आहे. म्हणजे सगळ्याच विषयाची आपल्याला परफेक्ट फॅकल्टी या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर बघा इंजिनियर RS राजपूत सर. ओके, राजपूत सर आपल्याला इंजिनिअरिंगचे जे काही बाकीचे विषय असणार आहे ते शिकवायला असणार आहे. ऍग्रिकल्चर प्रोसेस इंजिनिअरिंग, ऍग्रिकल्चर करंट सोबत ऍग्रिकल्चर प्रोसेस इंजिनिअरिंगचा जो शॉर्ट मध्ये आपल्याला एक्झामिनेशनचा आपला इम्पॉर्टंट जो पार्ट असणार आहे तो आपण शिकणार आहे. सोबत ऍग्रिकल्चरचा इंजिनिअरिंगचा जो काही वॉटर कन्झर्वेशनचा वगैरे पार्ट असणार आहे इम्पॉर्टंट जे की कृषी सेवकला विचारू शकतात. त्याचबरोबर इंजिनिअरिंगचा जो काही पार्ट असेल आपल्या एक्झामशी रिलेटेड आणि इम्पॉर्टंट असा पार्ट आपल्याला जे काही आपले राजपूत सर आहेत ते शिकवणार आहेत. सरांची पण PhD MPQ राहुरीमध्ये चालू आहे. त्याच्यानंतर ICR ची नेट क्वालिफाय आहेत. IBPS च्या 2 मेन्स सरांनी दिलेले आहेत. त्याचबरोबर SBI ची एक मेन्स, RBI ची एक मेन्स वगैरे दिलेली आहे. ठीक आहे, RBI असिस्टंट एक्झाम वगैरे ह्या सर क्वालिफाय आहेत. सोबत 9 वर्षांचा सरांचा टीचिंगचा एक्सपिरियन्स आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं एकदम टॉपची आणि सेपरेट आणि तज्ञ फॅकल्टी तुम्हाला बॅच आपल्या बॅच मध्ये प्रोव्हाइड होणार आहे. आता जो काही नॉन टेक्निकल पार्ट असणार आहे म्हणजे आपलं मराठी वगैरे असेल, इंग्लिश वगैरे असेल, GS चा पार्ट असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, त्याच्यासाठी आपण बघूया फॅकल्टी कोण असणार आहे आपल्याकडे. बघा आता गणित आणि बुद्धिमत्ता, मॅथ आणि रिझनिंग साठी तुम्हाला मिस्टर निखिल सर असणार आहे. सरांचं BE मेकॅनिकल झालेलं आहे. ठीक आहे, सरांची 2018 मध्ये बँक PO एक पोस्ट पण होती, सरांनी ती सोडली. त्याच्यानंतर बघा 7 इयर्स सरांना टीचिंग एक्सपिरियन्स आहे मॅथ आणि रिझनिंग मध्ये स्पेशली.
सरांनी एमपीएससी असन, युपीएससी असन, बँक वगैरे असन, टीसीएस असन, आयबीपीएस एक्सपर्ट म्हणून सर आहेत. ठीक आहे, म्हणजेच एकदम सिंपल लँग्वेजमध्ये ट्रिकच्या माध्यमातून आपण गणित बुद्धिमत्ता हा विषय समजून घेणार आहोत. त्याच्यानंतर बघा मिस रुचिता सुर्वे मॅडम, इंग्लिश ग्रामरला मॅडम आपल्याला अवेलेबल असणार आहे. मॅडमचा 5 इयरचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे. आयबीपीएस, टीसीएस, एमपीसीच्या काही एक्झामिनेशन असेल, ह्या सरळ सेवेच्या एक्झामिनेशन असेल, त्याच्यामध्ये मॅडम एक्सपर्ट आहे. मॅडमचा स्वतःचा सुद्धा एक प्लॅटफॉर्म आहे, तुम्ही युट्यूबला वगैरे मॅडमची व्हिडिओ वगैरे बघू शकता. एकदम बेस्ट पद्धतीनं साध्या सिंपल भाषेमध्ये मॅडम शिकवतात. आणि ऑदर ज्या अकॅडमी असेल, ठीक आहे, एमपीसी युपीसीच्या सरळ सेवेच्या ज्या काही टॉपच्या अकॅडमी आहे, अशा जवळपास 5 ते 6 ठिकाणी मॅडम काय करतायत, सध्या टीचिंग करतायत. ओके, त्याच्यानंतर बघा मिस्टर गणेश पवार, एम ए पॉलिटिकल सायन्स आहे सरांचं. 5 इयरचा सरांना टीचिंग एक्सपिरियन्स आहे. आणि इन ऑल जीएस सेक्शन एमपीएससी वगैरे असं कंबाईन सरळ सेवा वगैरे ह्याच्यामध्ये सगळ्या सरांना काय हा टीचिंगचा एक्सपिरियन्स आहे. म्हणजे जीएस चे जे काही सब्जेक्ट आहे सगळे सर आपले हे शिकवणार आहेत. आणि एकदम बेस्ट फॅकल्टी आपल्याला या ठिकाणी गणेश पवार सर म्हणून जीएस ला फॅकल्टी असणार आहे. सोबत करंटला सुद्धा आपली सेपरेट एक फॅकल्टी असणार आहे, जी करंट अफेअर्स असणार आहे, त्याच्यामध्ये त्याला सेपरेट फॅकल्टी वगैरे असणार आहे. पण सध्या स्थितीला बेस्ट माणूस भेटला नाही म्हणून त्यांचं नाव या ठिकाणी मेन्शन केलं नाही. पण जे काही 2-3 ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला तिथं पडू शकतात, त्याच्यासाठी सुद्धा आपण एक शॉर्ट मध्ये एक रिव्हिजन टाईप आपले लेक्चर घेऊन देतील असे सेपरेट फॅकल्टी आपण करंटला सुद्धा बघणार आहोत. त्याच्यानंतर बघा वैजनाथ सर, एम ए बीएड झालेले आहे सरांची, जी टेट ज्या काही एक्झामिनेशन आहे त्या सुद्धा सर क्वालिफाय आहेत. त्याच्यानंतर सरांचा 15 इयरचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे, 15 इयरचा. आणि सोबत अन अकॅडमीची फॅकल्टी सुद्धा म्हणून जवळपास 3 वर्षांचा अन अकॅडमीची एक्स फॅकल्टी म्हणून सरांचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे. त्याच्यानंतर सरांचं स्वतःचं मराठीचं एक बुक सुद्धा आहे, स्वतः सरांनी ते राईट केलंय. आणि सर आपल्याला मराठी ग्रामरला शिकवायला असणार आहे. ठीक आहे, मराठी ग्रामरला सर आपल्याला शिकवायला असणार आहे. आणि रायटर ऑफ मराठी ग्रामर बुक, विद्यानिकेतन पब्लिकेशन पुणे, हे सरांचं स्वतःचं बुक आहे. अशा पद्धतीनं प्रत्येक विषयासाठी सेपरेट फॅकल्टी. सुरुवातीला पण आपण ऍग्रीचे विषय बघितले, तिथं सुद्धा तुम्हाला एकदम परफेक्ट फॅकल्टी आहे. आणि सोबत इकडे तुम्हाला जे काही अदर सब्जेक्ट आहे तिथं सुद्धा तुम्हाला एकदम परफेक्ट फॅकल्टी या ठिकाणी आपण प्रोव्हाइड केलेली आहे. त्याच्यानंतर आता बघा थोडंसं बघा, जे काय आपलं तुम्हाला फ्री बुक देणारी आणि नोट्स, ठीक आहे, त्याच्याबद्दल आपण थोडंसं बोलू. बघा जे काय तुम्हाला 2 बुकलेट्स भेटणार आहे अकॅडमीकडून फ्री हे बुक भेटणार आहे. म्हणजे जे काही तुम्ही अकॅडमीची आपण फी ठेवलेली आहे 3,500 रुपये, त्या 3,500 रुपयाची जी काही फी आहे त्या फी मध्येच हे सुद्धा तुम्हाला 2 बुक फ्री भेटणार आहे. सोबत काय भेटणार आहे, म्हणजे 2 बुक कोणते याच्यामध्ये, पार्ट 1 आणि पार्ट 2. ओके, म्हणजे ऍग्रीचा जो पार्ट आहे त्याचं सगळ्यांचं सिलेबसचं जो आपण आहे ते 2 पार्ट मध्ये कव्हर केला आणि ते दोन्ही पण पार्ट तुम्हाला भेटतील. प्लस तुम्हाला पीडीएफ नोट्स आणि पीपीटी नोट्स, जे काही टीचर वगैरे टीचिंग करतील अशा पीडीएफ नोट्स वगैरे तुम्हाला भेटणार आहेत. आता थोडंसं आपण या ठिकाणी एक बुक कशा पद्धतीने असणार आहे ते आपण थोडंसं या ठिकाणी बघूया. एक कंटेंट तुम्हाला जे आपण टीचिंग वगैरे करणार आहे बुकच्या माध्यमातून तुम्हाला प्रोव्हाइड होणार आहे ते कशा पद्धतीने असणार आहे ते थोडंसं आपण या ठिकाणी ओव्हरलुक करूया. ठीक आहे, आता बघा ही टिलेकचा पार्ट आहे आणि हा तुम्हाला बुक मध्ये अवेलेबल असणार आहे. ठीक आहे, बुक मध्ये हा पार्ट तुम्हाला अवेलेबल असणार आहे. तर या ठिकाणी बघा, ठीक आहे, या पद्धतीने तुम्हाला हे बुकचं कंटेंट वगैरे असणार आहे, अशा इमेजेस वगैरे असणार आहे. ठीक आहे, आता बघा हे टाईट रीजिंग वगैरे कसं असतं, त्याची डायग्राम वगैरे कशी असणार आहे, हे बेसिक गोष्टी तुम्हाला बुकमध्ये प्रोव्हाइड केलेल्या आहेत. सोबत बघा आता याच्यामध्ये हा टिलेचा पार्ट आहे, सीडचा वगैरे पार्ट आहे. तर याच्यामध्ये आपले जे काही सीडचे टाइप्स वगैरे आहेत, ठीक आहे, हे सीडचे टाइप्स वगैरे बघा, क्लासेस ऑफ सीड्स वगैरे, न्यूक्लियस सीड, ब्रीडर सीड, फाउंडेशन सीड वगैरे, असं म्हणजे जेवढ्या काही गोष्टी आहेत त्याच्यावर क्वेश्चन विचारण्यासारख्या आहेत. असं सिंपल पॉइंट मध्ये आपण काय केलेलं आहे, सगळ्यांचं या ठिकाणी कन्व्हर्जन केलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा खाली सुईंग वगैरे असेल, ठीक आहे, सुईंग वगैरे असेल, ठीक आहे, अशा पद्धतीने एकदम व्यवस्थितपणे ह्या बुक मध्ये सगळं तुमचं कंटेंट असणार आहे. ठीक आहे, या ठिकाणी बघा, ठीक आहे, ह्याच्यामध्ये बघा, आणि जे काय आपलं बुक असणार आहे सुरुवातीला आपण एक कन्सेप्च्युअल क्लॅरिटी येण्यासाठी बेसिक पद्धतीने थेरॉटिकल आपण पार्ट दिलेला आहे सुरुवातीचा, आणि नंतरचा जो पार्ट आहे तो 1 लाईन प्रमाणे तुम्हाला या ठिकाणी काय केलेला आहे, पार्ट प्रोव्हाइड केलेला आहे. ठीक आहे, 1 लाईन पद्धतीनं, म्हणजे याच्यावर डायरेक्ट बीट करू शकता. म्हणजे एखादा विद्यार्थी सुरुवातीला बेसिक त्यांनी वाचून घेतला आणि नंतर फक्त त्याला रिव्हिजन मारायची, तर लास्टला तुम्हाला 1 लाईन पद्धतीनं जे काही ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला दिलेले 1 लाईन मध्ये ते सुद्धा तुम्ही ऑब्जेक्टिव्ह काय करू शकता, या ठिकाणी कव्हर करू शकता. ओके,
हा, हे जे काही ऑब्जेक्टिव्ह आहे ते ऑनलाईन मध्ये सुद्धा तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी कव्हर करू शकता. ठीक आहे, असे एकदम इम्पॉर्टंट पॉइंट रेफरन्स बुक वगैरे असेल, बाकीच्या ज्या काही एक्झामिनेशन वगैरे असणार आहे त्यांच्यासाठी जे काही इम्पॉर्टंट रेफरन्स बुक असतील, नोट्स वगैरे असतील, सगळ्यांचं कंटेंट तुम्हाला एकाच ठिकाणी अवेलेबल होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, अकॅडमीचं कंटेंट कसं असतं हे काय मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार नाही, कारण की जे काही विद्यार्थी वगैरे असतील सगळ्यांना माहिती आहे की अकॅडमीचं कंटेंट कोणत्या पद्धतीचं असतं. बट या ठिकाणी तुम्हाला ऍडव्हान्टेज काय भेटणार आहे का, तुम्हाला ऍडव्हान्टेज म्हणजे तुम्हाला हे 2 बुक सोडून तिसरा रेफरन्स वाचायची गरजच नाही, कारण की जगातले जेवढे बेस्ट रिसोर्सेस आहे सगळेच कंटेंट या नोट्स मध्ये तुम्हाला मर्ज करून दिलेलं आहे. त्याच्यामुळं बस कृषसेवक एक्झाम आहे किंवा जी आपली विद्यापीठची एक्झाम आहे किंवा जगातली कोणती रिलेटेडची जी ऑब्जेक्टिव्ह एक्झामिनेशन असेल किंवा सब्जेक्टिव्ह एक्झामिनेशन सुद्धा त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला फायद्याला होणार आहे हे पुस्तक. बट हे 2 पुस्तक सोडून तुम्हाला काही वाचायची गरज नाही. सोबत बँकिंग वगैरे असेल, ग्रामसेवक असेल, कृषसेवक असेल, सगळ्याच एक्झामिनेशनसाठी हे बुक तुम्हाला अवेलेबल होणार आहे. आणि हे बुक तुम्हाला बॅचच्या माध्यमातून किंवा या बॅचच्या निमित्ताने सध्या स्थितीला तुम्हाला हे फ्री बुक भेटणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी काय केलेलं आपण बुक हे तुम्हाला आपण अवेलेबल करून देणार आहोत. आता हा सब्जेक्ट एक झाला. त्याच्यानंतर बघा, आता मेट्रोलॉजीचा जर सब्जेक्ट आपण बघितला तर मेट्रोलॉजीचा सब्जेक्ट या ठिकाणी बघा, हे जे काही तुम्हाला नोट्स असणार आहे, सुरुवातीला तुम्हाला थेरॉटिकल पार्ट या ठिकाणी अवेलेबल असणार आहे. ठीक आहे, थेरॉटिकल पार्ट तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. या ठिकाणी थेरॉटिकल पार्ट तुम्हाला दिलेला आहे. असे इमेज वगैरे या ठिकाणी तुम्हाला टाकून थोडस हा सब्जेक्ट आपण हे बुकलेट्स वगैरे जे असणार आहे ते तुम्हाला देणार आहे. ओके, याच्यामध्ये एकदम व्यवस्थित कन्साइज डाटा वगैरे तुम्हाला दिलेले आहे. थेरॉटिकल पार्ट वगैरे झाला आणि लास्टला प्रत्येक नोट्सच्या किंवा प्रत्येक चॅप्टरच्या लास्टला, सब्जेक्टच्या लास्टला तुम्हाला अशा पद्धतीने काय दिलेलं आहे, शॉर्ट मध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला पार्ट दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला शेवटचे जरी पेजेस तुम्ही वाचून गेलात एक्झामिनेशनला तरी तुमचे फास्ट ट्रॅक मध्ये रिव्हिजन वगैरे होणार. ठीक आहे, या ठिकाणी बघा हे एसआय युनिट वगैरे सगळं तुम्हाला माहित असतं. फोटोसिंथेटिक ऍक्टिव्ह रेडिएशन, कोणते तुम्हाला इन्स्ट्रुमेंट वगैरे युज केले जातात. ठीक आहे, डिफ्यूज रेडिएशन असेल, डायरेक्ट रेडिएशन वगैरे असतात, हे डायरेक्ट बीट पडतात एक्झामला. आणि ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला आपण ह्या बुकच्या माध्यमातून फ्री देणार आहोत. एकदम बेस्ट पद्धतीचं हे बुक असणार आहे. आणि आय नो की हे जे काही बुक असणार आहे माझं, हे आपल्याला जे काही महाराष्ट्रातलं असेल किंवा इव्हन ऑल इंडिया हे बुक चालणार आहे. आणि हे थोडेच दिवसात खूप पॉप्युलर हे बुक होणार आहे. आय नो, कारण की मी कंटेंटच त्या पद्धतीचं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि एक अकॅडमीच्या कंटेंटला एक डिमांड वगैरे किती असते हे तुम्हाला पण माहिती आहे. ओके, त्याच्यामुळे अशा पद्धतीची ही मेट्रोलॉजीची नोट्स वगैरे असं अशा पद्धतीचं सगळं एकदम व्यवस्थित आपण याच्यामध्ये कंटेंट दिलेलं आहे. म्हणजे पॉसिबिलिटी, म्हणजे मी तुम्हाला एवढी गोष्ट एवढी का सांगत आहे, कारण की बघा एक माझ्यावर विश्वास आहे, कारण की याच्यावर मी किती इफोर्ट घेतलेले हे मला माहिती आहे. त्याच्यामुळे मी एवढ्या गोष्टी तुम्हाला एक सांगत आहे. याच्यामध्ये बघा, आता रेन फेड अँड ड्रायलँड ऍग्रिकल्चर वगैरे असेल, तर रेड फेड अँड ड्रायलँड ऍग्रिकल्चर वगैरे असेल, तर याच्यामध्ये सुद्धा अशा आपण काय केलेलं आहे, एकदम व्यवस्थितपणे तुम्हाला हे सगळं कंटेंट दिलेलं आहे. ठीक आहे, हे क्लासिफिकेशन टेबल फॉर्म मध्ये पण दिलेलं आहे या ठिकाणी. आणि या ठिकाणी तुम्हाला असे सेपरेट क्लासिफिकेशन वगैरे पण करून दिलेले आहे. ड्राय फार्मिंग, रेनफेड फार्मिंग, ड्रायलँड ऍग्रिकल्चर वगैरे. ओके, सोबत तुम्हाला इरोजनचे टाईप वगैरे असं, म्हणजे सगळंच एक्झामिनेशनच्या दृष्टीनं अति इम्पॉर्टंट असं हे बुक असणार आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं एकदम सुंदर लेआउट वगैरे करून आपण हे बुक काय केलेलं आहे, बनवलेलं आहे. आणि हे बुक तुम्हाला फ्रीली अवेलेबल होणार आहे. असे इमेजेस वगैरे टाकून हे बुक बनवलेलं आहे. ठीक आहे, लास्टला सिंगल काय केलेले पॉईंट पण टाकलेले प्रत्येक विषयामध्ये. त्याच्यानंतर हे बाकीचे सब्जेक्ट वगैरे असणार आहे याच्यामध्ये. आता सगळं उचकायला आपल्याला या ठिकाणी टाइम नाही. त्याच्यानंतर सॉइल सायन्स बघा, सॉइल सायन्सची ही पीडीएफ आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला असा थेरॉटिकल पार्ट वगैरे दिलाय, रॉक्स, मिनरल्स वगैरे असेल, पॅरेंट मटेरियल्स वगैरे, कोणते ऍक्टिव्ह पॅसिव्ह कोणते फॅक्टर्स वगैरे आहेत. ठीक आहे, क्लेचे टाइप्स वगैरे असेल, प्रॉपर्टीज वगैरे असेल, सॉइलच्या फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल प्रॉपर्टीज वगैरे असेल, त्या म्हणजे सगळंच, म्हणजे 100% सॉइल म्हटलं का राहुरी ऍग्री अकॅडमीचं जे काही बुक आहे ते. ठीक आहे, बाकीचं तुम्हाला काहीच करायची गरज नाही. ओके, आणि लास्टला नेहमीप्रमाणे प्रत्येक विषयाला जसं आपण दिलंय तसं लास्टला तुम्हाला वन लाईन मध्ये ऑब्जेक्टिव्ह. ठीक आहे, असे सलाईन ग्रुप त्याच्यातलं इम्पॉर्टंट, पिटमक सॉइल कशाला म्हणायचं त्याच्यातलं इम्पॉर्टंट, अशा प्रत्येक सब्जेक्टचे आपण शॉर्ट मध्ये डायरेक्ट बीट पडू शकतात. असं काय केलेलं आहे आपण या ठिकाणी बुक एकदम कन्साइज असं बुक बनवलेलं आहे. आणि हे सोडून तुम्हाला
ऍग्री रिलेटेड कोणत्याच एक्झामिनेशनला काही करायचं गरज नाही. ठीक आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आता बाकीचे पण सब्जेक्ट वगैरे आहेत, तर ते या ठिकाणी आपण बघायचं टाळूया या ठिकाणी. आणि जी काही आपली बॅच वगैरे असणार आहे, ठीक आहे, ती बॅच वगैरे असणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस ऑब्जेक्टिव्ह सुद्धा भेटणार आहे. ओके, प्रॅक्टिस ऑब्जेक्टिव्ह म्हणजे जी काही आपली एक्झामिनेशन आहे त्याची टेस्ट सिरीज वेगळी, आणि टेस्ट सिरीज सोबत तुम्हाला प्रत्येक विषयाचे 1000, 500, 500, 200, 200, 300, 300 जेवढे पॉसिबल होईल तेवढे सगळे ऑब्जेक्टिव्ह इम्पॉर्टंट आपण प्रॅक्टिससाठी देणार आहोत. मग बघा, आता या ठिकाणी फॉर एक्झाम्पल हॉर्टिकल्चरचे 1000 बुक आहेत, सॉरी 1000 क्वेश्चन्स आहेत. मग हे 1000 क्वेश्चन तुम्हाला काय होणार आहे, आपण प्रॅक्टिससाठी देणार आहोत. ठीक आहे, आता ड्राय फार्मिंग वगैरे हे बघा, आता या ठिकाणी कारण की ड्रायलँड हॉर्टिकल्चर हा पार्ट आहे. हे बघा, हे अशा पद्धतीनं एकदम एक्झामिनेशनच्या रिलेटेड अति इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह या ठिकाणी भेटणार आहे. आता बघा, हॉर्टिकल्चर या विषयाचे किती जवळपास 1000 ऑब्जेक्टिव्ह आम्ही काढलेले आहेत. ठीक आहे, आता हे ऍक्च्युली पुस्तक वगैरे बनवायचं आमचं नियोजन आहे, बट पुस्तक यायला अजून मार्केटमध्ये टाइम आहे, तर त्याच्या आधीच आपण हे ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला काय करणार आहे, प्रॅक्टिस म्हणून अवेलेबल करून देणार आहे. तर हे जवळपास 1060 ऑब्जेक्टिव्ह आहे हॉर्टिकल्चर. याच्या बाहेर क्वेश्चन जाणं हे थोडंसं इम्पॉसिबल आहे, कारण की सगळे जे काही रेफरन्स बुक वगैरे असतील आणि ज्या काही युजीच्या तुमच्या नोट्स वगैरे असणार आहे, ठीक आहे, या सगळ्यांसाठी हे उपयोगी येईल. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर हे याचे झाले हॉर्टिकल्चरचे. त्याच्यानंतर सेम ॲग्रोनॉमीचे. ओके, आता हे ॲग्रोनॉमीचे पण बघा, या ठिकाणी असे प्रत्येक विषयाचे तुम्हाला ॲग्रोनॉमीचे म्हणजे हे याच्यात तुम्हाला वीडचे वगैरे आहेत, ड्रायलँडचे वगैरे आहेत सोबत, म्हणजे प्रत्येक ॲग्रोनॉमीमध्ये पण प्रत्येक सेपरेटचे सब्जेक्टचे वेगवेगळे ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर प्लांट पॅथॉलॉजीचे ऑब्जेक्टिव्ह वगैरे बघा, हे प्लांट पॅथॉलॉजीचे ऑब्जेक्टिव्ह असे सगळ्याच विषयाचे ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला प्रॅक्टिससाठी आपण प्रोव्हाइड करून देणार आहोत. ठीक आहे, असे. ओके, त्याच्यामुळे एक्झामला किती इम्पॉर्टंट असणार आहे, ही सगळी बॅचेस किंवा जे काही आपण क्वालिटी कंटेंट देते, ठीक आहे, हे खूप इम्पॉर्टंट कंटेंट असणार आहे. मी म्हणतो की एखाद्या विद्यार्थ्यांनी ठरवलं की मला फक्त बाबा हेच करायचंय, मला फक्त ऑब्जेक्टिव्ह करायचे, किंवा तुम्ही जे पुस्तकं दिलेत मला त्याच्या मागचे ऑनलाईनच करायचे, तर तेवढं सुद्धा सफिशियंट असणार आहे. म्हणजे एवढं कॉन्सन्ट्रेटेड आपण मटेरियल या ठिकाणी काढलेलं आहे, आणि खूप वेळ मी याच्यामध्ये दिलेला आहे. जवळपास जे काय आपलं आता बुक येणार आहे याच्यामध्ये लॉकडाऊन पासूनचे माझे आतापर्यंतचे एफर्ट्स आहे, जवळपास 5 वर्ष मी त्याच्यामध्ये वर्क केलेलं आहे, आणि अशा पद्धतीनं ते बुक मध्ये वर्क करत 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 आतापर्यंत ते बुक फायनल झालेलं आहे, आणि असं इम्पॉर्टंट बुक आपलं येते. ठीक आहे, तर आता हा कंटेंटचा पार्ट झाला. परत आपण आपल्या पीपीटी वर येऊ, आणि एक कशा पद्धतीनं नोट्स वगैरे असणारे, पीपीटी असणारे, बुकलेट असणारे, ते इन शॉर्ट मध्ये मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं. ओके, देन आता बघूया टेस्ट सिरीज बद्दल. बघा, आता हे थोडंसं आता फास्ट घेऊ आपण. ओके, आता बघा, फुल लेंथ टेस्ट असणार आहे या ठिकाणी, 20 फुल लेंथ टेस्ट तुम्हाला असणार आहे, 20 फुल लेंथ टेस्ट या ठिकाणी असणार आहे. त्याच्यातल्या मीन्स 20 फुल लेंथ प्लस 10 सब्जेक्ट वाईज टेस्ट असणार आहे, म्हणजे जवळपास 30 टेस्ट, जवळपास म्हणण्यापेक्षा फिक्स तुम्हाला 30 टेस्ट या ठिकाणी भेटणार आहेत. त्याच्यातल्या 20 फुल लेंथ टेस्ट असणार आहे, त्याच्यामध्ये जेवढा काही सिलेबस आहे आणि आपल्या पॅटर्न प्रमाणे सगळ्या ह्या 20 टेस्ट होतील, आणि सब्जेक्ट वाईज 10 टेस्ट होईल विथ अनालिसिस. ठीक आहे, आणि ह्या टेस्टचे काय होतील, अनालिसिस लेक्चर होतील, म्हणजे अनालिसिस लेक्चर मध्ये परत तुमचा सगळा सिलेबस त्या ठिकाणी काय होणार आहे, कव्हर होणार आहे. ठीक आहे, आणि जे आता तुम्हाला मी दाखवले प्रॅक्टिस ऑब्जेक्टिव्ह, ते प्रॅक्टिसला ऑब्जेक्टिव्ह सुद्धा तुम्हाला जवळपास 500, 500, 1000 ऑब्जेक्टिव्ह सुद्धा तुम्हाला भेटणार आहे. म्हणजे एवढं कंटेंट तुम्हाला जबरदस्त या बॅच मध्ये तुम्हाला अवेलेबल असणार. ओके, आता ही बॅच आपली ऑनलाईन पद्धतीने होणार आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ही बॅच असणार आहे, आणि ही जी बॅच आहे आपली ही 18 जुलैला काय होते, स्टार्ट होते. 18 जुलैला स्टार्ट होते बॅच, आणि 18 ते म्हणजे 18, 19 आणि 20 जुलै ही बॅच आपण ऍप मध्ये फ्री ठेवणार आहोत. ठीक आहे, म्हणजे ज्यांना डेमो लेक्चरची गरज आहे किंवा डेमो वगैरे बघायचं बाबा, तर मग टीचिंग कशी हे बघून तुम्ही काय करू शकता, त्या ठिकाणी ऍडमिशन तुमचं कन्फर्म वगैरे करू शकता. सध्या स्थितीला ऍडमिशन वगैरे चालू झालेले आहेत, बरेचसे असे विद्यार्थी आहेत, जवळपास 20+ विद्यार्थ्यांनी कोर्स आपण क्रिएट करून ठेवल्यानंतर जवळपास 20 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी काय केलेलं आहे, ऍडमिशन वगैरे घेऊन ठेवलेलं आहे. आता बॅचचं शेड्यूल कसं असणार आहे, तर 18 तारखेला सुरुवातीला जे काही डेमो लेक्चर्स वगैरे होतील त्याच्यामध्ये बॅचचं कम्प्लीट शेड्यूल आपण तुम्हाला देणार आहोत. म्हणजे एक डे वाईज आपण त्याचं पूर्ण प्लॅन करणार आहोत. 2 महिन्यांचं पूर्ण आपलं शेड्यूल असणार आहे.
त्या शेड्यूलमध्ये कोणत्या टाइमला कोणता सब्जेक्ट होईल आणि कोणत्या टीचरचं लेक्चर होईल असं विथ टाइम, सब्जेक्ट, डेट, टाइम वगैरे असेल त्या सगळ्या पद्धतीने आपण काय करणार आहे, एकदम तुम्हाला व्यवस्थित शेड्यूल त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाईल. ओके, 18 तारखेला म्हणजे एकदम प्रोफेशनल आपली बॅच असणार आहे. ठीक आहे, सोबत तेवढेच एक बारकाईनं आपण काय केलेलं आहे, मायक्रो प्लॅनिंग करून ही बॅच आपण रन करणार आहे. कारण की आपल्याला फायनल आपला रिझल्ट पाहिजे. ठीक आहे, आणि रिझल्ट पाहिजे असं तर तुम्हाला जी स्ट्रॅटेजी प्लॅन करावी लागते ती अशी एकदम बारकाईनं एकदम नियोजनबद्ध तुमची प्लॅनिंग झालं पाहिजे. अशा पद्धतीने ही बॅच असणार आहे. आता कोर्स बद्दल इतर गोष्टी बघा, ह्याच्यामध्ये बघा कोर्स बद्दल इतर गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असणार आहे. ठीक आहे, व्हॅलिडिटी 1 इयरची असणार आहे और अप टू एक्झामिनेशन. ओके, त्याच्यानंतर व्ह्यूज बघा, 1 लाईव्ह प्लस 4 टाइम व्ह्यूज म्हणजे 5 व्ह्यूज तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत, हे जे की मोर दॅन सफिशियंट होणार आहे. त्याच्यानंतर सिलेबस कंप्लीट किती दिवसात होणार आहे, 2 मंथ मध्ये काय होणार, तुमचा सिलेबस कंप्लीट होणार आहे. ठीक आहे, और बिफोर एक्झामिनेशन समजा 1-1.5 महिन्यात आपली एक्झामिनेशन आली तर त्या पद्धतीने आपण शेड्यूल मध्ये चेंजेस करून आपला सिलेबस वेळेच्या आधी कन्फर्म करणार आहे. समजा एक्झामिनेशन 3 महिन्यांनी आपली होणार आहे तरी पण आपला सिलेबस 2च महिन्यात कंप्लीट होईल. लास्टचा जो काही रिव्हिजनला टाइम लागणार आहे तुम्हाला, ठीक आहे, तो आपण रिव्हिजनला टाइम सेव्ह ठेवणार. म्हणजे 2 महिने पण नाही, पण अल्टिमेट तुम्ही 2 महिने समजू शकता. 2 महिन्यात आपला सिलेबस 100% कव्हर होईल. ठीक आहे, आणि एक्झाम वगैरे किती डेट वगैरे येते त्यानुसार थोडस परत आपल्या शेड्यूल मध्ये चेंज होईल. ठीक आहे, तर याच्यानंतर जी काय आपली बॅच आहे त्या बॅच साठी जी काही फी असणार आहे, ही फी जी काय असणार आहे ती 1 वर्षाची आपल्याला काय असणार आहे या ठिकाणी व्हॅलिडिटी असणार आहे. तर 1 वर्षासाठी ही कोर्स तुम्हाला ऍक्टिव्ह तुमच्या ऍप मध्ये असणार आहे आणि याची ही जी काही फी आहे ही 3,499 रुपये आहे. एवढ्या माफक फी मध्ये तुम्हाला काय काय भेटतंय, 3,499 मध्ये तुम्हाला पूर्ण एक 100% सिलेबस कव्हर करणारे लेक्चर विथ नोट्स तुम्हाला या फी मध्ये तुम्हाला भेटणार आहे. सोबत तुम्हाला काय भेटणार या ठिकाणी 2 बुक्स फ्री भेटणार आहे. ठीक आहे, 2 बुक्स या ठिकाणी तुम्हाला काय भेटणार आहे, फ्री भेटणार आहे. त्याच्यानंतर एक 30 टेस्ट तुम्हाला वेगवेगळ्या टेस्ट प्रोव्हाइड करणारे तुम्हाला बॅच भेटणार आहे. ही टेस्ट अशी असणार आहे की याच्यानंतर तुम्हाला कोणती टेस्ट सिरीज पण जॉईन करायची गरज नाही, कोणते तुम्हाला बुक्स पण वापरायची गरज नाही, कोणत्या नोट्स सुद्धा बाहेर स्टुडंट कोणते नोट्स वगैरे वापरतात ते सुद्धा तुम्हाला बघायची गरज नाही. म्हणजे 3,500 रुपयामध्ये तुम्हाला 100% सिलेबस कव्हर विथ नोट्स विथ एक्सपर्ट टीचिंग क्वालिटी. त्याचबरोबर 2 तुम्हाला बुक्स सुद्धा अकॅडमीकडून फ्री भेटणार आहे. 30 टेस्ट तुम्हाला भेटणार आहे. विथ टेस्टचं काय असणार आहे तुम्हाला, अजून टेस्टचं अनालायसिस सुद्धा तुम्हाला भेटणार आहे. ओके, टेस्ट तुमची एकदम परिपूर्ण होतील, टीचिंग सुद्धा एकदम तुमच्या परिपूर्ण होतील, तुम्हाला कंटेंट सुद्धा जे भेटेल ते सुद्धा एकदम टॉप क्वालिटीचं भेटेल. आणि सोबत आपण एक सामाजिक उपक्रम म्हणून 50 रुपये काय करत आहे, 50 रुपये पर स्टुडंट काय करत आहे आपण आपल्या एलडीओची जी काही केस चालू आहे त्याच्यासाठी कॉन्ट्रीब्युट करणार आहोत. ठीक आहे, आणि जी आता जी काही आपली फी आहे ती आपली 3,499 रुपये. ठीक आहे, तर आता तुम्हाला ह्या बॅचला जर ऍडमिशन वगैरे जर घ्यायचं असेल तर प्ले स्टोरवर आपलं राहुरी ऍग्री अकॅडमी हे ऍप्लिकेशन आहे. ठीक आहे, ते ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा, तिथं मोबाईल नंबर वगैरे टाकून तुमचं रजिस्ट्रेशन वगैरे करा आणि कृषी सेवक भरती प्लस विद्यापीठ भरती या नावाचा एक कोर्स त्या ठिकाणी आपण लॉन्च केलेला आहे. तो कोर्स तुम्ही जॉईन करा आणि 18 पासून आपली जी काही बॅच आहे ती रेग्युलर पद्धतीनं सुरू वगैरे होणार आहे. आता यानंतरच्या ज्या काही सूचना वगैरे असतात त्या सगळ्या तुम्हाला 18 तारखेला आपल्या ओरिएंटेशन लेक्चर वगैरे होईल त्याच्यामध्ये तुम्हाला भेटतील. ऍडमिशन प्रोसेस वगैरे जी आहे ती सध्या तिला सुरू झालेली आहे, त्याच्यामुळे तुम्ही तुमचं ऍडमिशन वगैरे जे असणार आहे ते कन्फर्म वगैरे तुम्ही करू शकता. ठीक आहे, अशा पद्धतीनं एकदम डिटेलमध्ये बॅचची इन्फॉर्मेशन आपण बघितलेली आहे. याच्या व्यतिरिक्त जर तुमचे काही डाऊट्स वगैरे असतील, जसं की बॅच जॉईन करताना काही प्रॉब्लेम वगैरे तुम्हाला येत असेल किंवा याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर प्रत्येक स्लाइडवर तुम्हाला 2 कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत, एक 7028276969 आणि 8007172817. या कोणत्याही नंबरवर तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपला मेसेज करून तुमची इन्फॉर्मेशन किंवा जे काही डाऊट्स वगैरे तुम्हाला आहेत ते तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, तर या ठिकाणी आता आपण थांबूया. त्याआधी आपला जो काही व्हिडिओ आहे त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि जे काही तुमचे मित्र वगैरे असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थांबूया आपण या ठिकाणी, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.